नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका खूपच गंभीर आणि चर्चेत असलेल्या विषयावर, गायरान जमिनीवरील अतिक्रमण आणि त्याच्यावरती आलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय। राज्यातील हजारो लोकांच्या भविष्याशी संबंधित ही बातमी आहे। संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, राज्यातील अनेक भागांमध्ये गायरान जमीन म्हणजे सार्वजनिक चराईसाठी ठेवलेली जमीन अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली होती। कधी झोपडपट्ट्या, कधी घरे, तर कधी शेतजमिनीसारखे वापर यावर होत होते। हे अतिक्रमण अनेक वेळा स्थानिक लोक, आदिवासी बांधव आणि इतर नागरिकांनी केलं होतं, काही वेळा गरजेपोटी तर काही वेळा फायद्यासाठी। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी याचिका दाखल केल्या होत्या। या याचिकांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये दोन महत्त्वाच्या याचिका दाखल करण्यात आल्या। दिवाणी याचिका 14,604/2024 आणि दिवाणी याचिका 14,605/2024। या याचिकांवर निकाल देताना 17 डिसेंबर 2024 रोजी कोर्टाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिले की 31 डिसेंबर 2024 पर्यंत राज्यातील गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमण हटवावे। मित्रांनो, या निकालाच्या अनुषंगाने राज्य शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्र सुद्धा दाखल केलं आणि आपली बाजू मांडली। शासनाने अनेक वेळा या अतिक्रमणग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता। 2022 मध्ये देखील शासनाने अशा नागरिकांच्या समर्थनार्थ शपथपत्र सादर केलं होतं, पण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं, न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन चालणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर राज्य सरकारने 24 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचं परिपत्रक जाहीर केलं। या परिपत्रकामध्ये वन विभागाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या। 13 नोव्हेंबर 2024 आणि 17 डिसेंबर 2024 रोजी दिलेले आदेश तात्काळ लागू करावेत। सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकांतील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावं। वनक्षेत्रातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम यावर कडक कारवाई करण्यात यावी। मित्रांनो, या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे तो आदिवासी बांधवांवर, जे गेल्या अनेक वर्षांपासून या गायरान जमिनीत राहत आहेत। त्यांनी तिथे घरे बांधली आहेत, जगण्याचा आधार तयार केला आहे। अशा लोकांना या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळे मोठा त्रास होण्याची शक्यता आहे। कित्येक लोकांची घरं देखील उद्ध्वस्त होऊ शकतात आणि ते पुन्हा एकदा बेसावध, बेघर होऊ शकणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज्य शासनावर जबाबदारी आहे की ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करताना लोकांचे हक्क, गरजा आणि हक्कांचं संरक्षण याचा समतोल राखेल। परिपत्रक जाहीर झाला आहे म्हणजे लवकरच कारवाई होणार हे नक्की। हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या कारवाईमध्ये कोणते नियम, तरतुदी वापरले जातात आणि कोणाला दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।